Welcome everyone. Welcome to Sadeva classes. We are going to take your next lesson, and the name of the lesson is our home and environment. Our home and environment. This is your textbook, and let's see आपलं घर आणि environment पर्यावरण. You can see different types of houses here. वेगवेगळी घरं तुम्हाला दिसतात बघा इथे. A, B, C. ओके. बघा हे थोडं कच्चं घर आहे, हे थोडं झोपडीवालं आहे. इथे एक छोटंसं गावचं घर तुम्ही असं पाहिलं असेल. हे बिल्डिंग देखो दिसते तुम्हाला बिल्डिंग किंवा एक समोरचं एक चाळीतलं घर आहे आणि अजून एक तुम्हाला एक छोटा बंगला पण दिलेला आहे. तुम्हाला अजून काही गोष्टी विचारलेल्या आहेत ते आपण जाऊया पुढे नंतर प्रश्नाकडे. सो ऑन द वे टू स्कूल तुम्ही शाळेत जात असताना ओके ऑन द वे टू स्कूल आप स्कूल जा रहे हो और मार्केट और व्हेन यू ट्रॅव्हल टू अनदर टाउन यू सी मेनी थिंग्स आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो जेव्हा आपण प्रवास करतो इकडून तिकडे तिकडून इकडे आपण जेव्हा जात असतो त्यावेळेस शाळेत जाताना किंवा बाजार में जा रहे हैं या फिर आप गाव जा रहे हैं ऑब्झर्व केअरफुली द हाऊसेस दॅट यू सी तुम्हाला वेगवेगळी घरं पाहायला मिळतात नोट द कन्स्ट्रक्शन शेप बिल्डिंग मटेरियल अँड अदर ऍस्पेक्ट्स ऑफ द डिफरंट हाऊसेस तर प्रत्येक घराचं बिल्डिंग मटेरियल वेगळं असतं कन्स्ट्रक्शन वेगळं असतं आकार सुद्धा वेगळा असतो टू सम ऑफ द हाऊसेस रिझेंबल द स्पेसिमेन शोन अबो काही काही गोष्टी अशा समोर तुम्हाला म्हणतात ना असे तुम्हाला काही काही घरं या ठिकाणी पाहायला मिळतात नाव यू वी लिव्ह इन बिल्डिंग मेनी ऑफ यू ओके आपण शहरात राहतो सो मेनी ऑफ यू वी कॅन सी द बिल्डिंग्स आपल्याला पाहिलेले आहेत इफ यू गो टू विलेज यू कॅन सी दिस टाइप्स ऑफ हाऊसेस इव्हन शहरात पण काही काही ठिकाणी आहेत हे पण मी पाहिलं असेल दिस ऑल्सो इव्हन द बंगलो यू माइट हॅव सी आणि हे पण तुम्ही चाळीतली घरं सुद्धा पाहिली असेल किंवा असे वेगळे जुने घरं पाहिलेले असतील राईट तर 2 मिनिटं बाळांनो शर्वरी आलेली आहे ना लेट्स सी हिअर गाईज काही क्वेश्चन तुम्हाला विचारले आहे त्यांनी लाईक व्हॉट मटेरियल्स आर यूज फॉर बिल्डिंग हाऊसेस आता घर बांधायला काय काय लागतं व्हॉट मटेरियल्स आर यूज फॉर बिल्डिंग हाऊसेस घर बांधायला तुम्हाला काय काय लागतं So there are many different things which require for building a house. You require bricks, you require um, many things. जसं वाळू असते तुम्हाला परत बऱ्याच गोष्टी सिमेंट अँड एक्सेट्रा. Compare any two houses of that and you saw the notes. तुम्हाला compare करायचं आहे वगैरे वगैरे. So you can see there are different houses here. Okay. आपण सुद्धा यापैकी कुठल्या तरी एका घरात राहत असतो. किंवा अजून वेगळं आपलं घर असू शकतं बिकॉज देर आर डिफरंट थिंग्स सो व्हॉट आर सी what we saw that what we saw that we saw that different types of houses in the picture वेगळी घर आपण पाहिलेली आहेत वरच्या पिक्चर मध्ये you have already seen in the above picture so their main uses can be आता मेन यूज काय शेल्टर सेकंड आहे रेस्टिंग ऐसा प्लेस होना इथं प्रत्येक आवाज बंद ठेव ओके शिमले भाव प्रत्येक ऐसा होना इथं ऐसा करना इथं ऐसा येस गुड सो शेल्टर तुम्हाला निवारा भेटतो जेणे केली जगा रेस्टिंग प्लेस तुम्हाला आरामाची जागा इट प्रोटेक्ट्स फ्रॉम द सन द विंड द कोल्ड अँड द रेन तुमचं घर तुम्हाला आई कुठे तुमचं जे घर आहे ओके आपका जो हाऊस आहे आपका घर आहे तुमचं जे इट प्रोटेक्ट्स यू तुमचं संरक्षण करतं कशापासून सूर्यापासून विंड वाऱ्यापासून कोल्ड थंडीपासून अँड रेन पावसापासून राईट देन प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड अॅनिमल्स अगदी काही काही प्राणी तुमच्या घरामध्ये येण्याचा पासून तुम्हाला वाचू शकतात वाईल्ड अॅनिमल जंगली प्राणी कीपिंग अवरसेल्फ सेफ फ्रॉम अँटी सोशल एलिमेंट्स राईट ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला घरातून संरक्षण तुम्हाला मिळतं घरातच आपण राहतो दिवसभर कुठे गेलो तरी रात्री आपल्या घरी यावंच लागतं नाव make friends with the map see you have given that you have given different what you have given different regions in India. What is given to you? You have given different regions in India. Baga. India, major regions and types of houses. जर तुम्ही माउंटेनस रिजन मध्ये गेलात बघा वेअर इन माउंटेनस रिजन इफ यू गो इन द माउंटेनस रिजन व्हॉट डू यू फाइंड हिअर तुम्हाला काय मिळतं बघा इथे इफ यू गो टू द माउंटेनस रिजन सो यू फाइंड या ठिकाणी बघा दिसतं तुम्हाला पान सो यू कॅन फाइंड बघा हे बोट हाऊस आहे म्हणजे तलावामध्ये असलेलं घर बोट हाऊस या फिर ऐसे आपको घर आपको दिखाई देंगे यहाँ पे अगेन देर आर सम माउंटेनस रीजन यहाँ पे अगर देखोगे यू कॅन सी दिस टाइप्स ऑफ हाऊसेस अशी घरं पाहायला मिळतील इफ यू गो टू प्लेन म्हणजे जिथे समान जागा आहे तुम्हाला अशी घरं पाहायला मिळतील देन डेझर्ट मध्ये तुम्ही गेलात कुठे डेझर्ट म्हणजे काय सांगा बरं वाळवंट ओके रेगिस्तान तो यहाँ पे आपको ऐसे घर देखने को मिलेंगे देन थोड़ा और हम नीचे जाएंगे इंडिया का जो मैप हो वो आपको थोड़ा और ऊपर करके देखेंगे देखो हियर
नेक्स्ट देखो, येस, सो मध्य काय बोललेलो तुला इथे. सो मार्शी रिजनच्या ठिकाणी आहे ना, मार्शी रिजन. इन दिस रिजन यू कॅन सी दिस टाइप्स ऑफ हाऊसेस, असे तुम्हाला घरं पाहायला मिळतील. अँड येस, सो इन द रिजन ऑफ मीडियम रेनफॉल, जिथे कमी पाऊस पडतो तिथे तुम्हाला अशी घरं पाहायला मिळतील. यू कॅन सी हिअर. इवन द दी रिजन ऑफ हेवी रेनफॉल मध्ये तुम्हाला अशी घरं पाहायला मिळतील. कोकणामधली पण तुम्हाला अशी घरं पाहायला मिळतील. दिसते, यू कॅन सी गाईज. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस वी आर वी प्रतीक, आवाज बंद कर प्रतीक. हां, गुड. आवाज बंद ठेवायचा बाळांनो तुमचा प्लीज. नाव नेक्स्ट बघा, तुम्हाला इथे हेवी रेनफॉल जिथे असतो, खूप हेवी रेनफॉल. ओके, यू कॅन सी दिस टाइप्स ऑफ हाऊसेस हिअर. इन दिस टाइप्स ऑफ इवन दिस टाइप्स ऑफ हाऊसेस इन द हेवी रेनफॉल, जिथे खूप पाऊस पडतो. समजलं? नाव the above map shows different regions. So you choose the region of heavy rainfall. खूप पाऊस पडतो, medium पाऊस पडतो, कमी पाऊस पडतो, desert region, marshy region, mountainous region आणि plain. You can see different types of houses in different region. हे सोडून द्या, चला पुढे जाऊया. या, सो हिअर people build houses to suit the climate of that region using the natural resources that are available. Differences in the construction and building material give rise to different types of houses. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिकडचं क्लाइमेट कसं आहे, वहाँ पे जो आप जहाँ पे रहते हो उसका क्लाइमेट कैसा है, उसी तरह से आपके जो घर बनते हैं तसं तुमची घरं बनत असतात त्याच क्लायमेटला अनुसरून. वॉटर, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर द बेसिक नीड्स ऑफ एव्हरी ह्युमन बिंग. वॉटर अवर बेसिक नीड, काय आपल्या गरजा आहेत? वॉटर, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर. अन्न, वस्त्र, निवारा आणि अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. ओके. However, these needs are not fulfilled in the case of each and every person. Then the following situations arise. जर तुम्हाला या सर्व गोष्टी नाही मिळाल्या तर काय होतं? व्हॉट हॅपन्स, देखो अगर ये आपको नहीं मिल रहा है, अराउंड अस वी सी मेनी पीपल हु लॅक शेल्टर. अनेक लोकांना घरं नाहीयेत, अनेक लोकांना घरदार नाहीयेत. ते बिचारे घर नसल्यामुळे कुठेही फुटपाथवर वगैरे झोपतात. They seek shelter at the roadside, on footpath, under bridge, in tumble down buildings, in railways or bus stations, and even on open grounds. Many people are forced to be homeless because they have insufficient or no means of livelihood. No means of livelihood. So they do not have, त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा त्यांच्या गरीब असल्यामुळे त्यांना घर राहायला नाही. You might have seen. हे बघा, अशी बिचारी काही लोक असतात. अशी काही लोक असतात बघा. यू कॅन सी हिअर देर आर दिस, बघा इथे मोठ्या मोठ्या, यू कॅन सी ऑन द बॅकग्राऊंडला बघा, तुम्हाला पाठीमागे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला इथे. सॉरी, यू कॅन सी डिफरंट टाइप्स ऑफ बिल्डिंग्स हिअर. अँड या फुटपाथवर ही लोक राहतात बघा बिचार. त्यांचं तिथेच स्वयंपाक नाही, तिथेच राहतात, तिथेच झोपतात, तिथेच खातात वगैरे. सी सिम्पल, यू कॅन सी दिस टाइप्स ऑफ पीपल बिकॉज दे डू नॉट हॅव प्रॉपर शेल्टर टू लिव्ह. नाव a section of our society being homeless is a social problem. ही एक सामाजिक समस्या आपल्याकडे आहे, कारण त्यांना बिचारायला राहायला घर नाही. That is why the government implements many schemes to provide homes to the homeless. In some of the cities, the government makes night shelters available to the homeless. तर काही काही शहरामध्ये लोक काय करतात, गव्हर्नमेंटने नाईट शेल्टर केलेले आहेत, रात्री त्यांना झोपण्याची व्यवस्था सरकार करतं. ओके. Now then, what is the question? Why people became homeless? लोक का बरं, लोकांचं घर का बरं होमलेस का होतात? त्यांना निराधार किंवा घर नसतं त्यांच्याकडे, का नसतं? फर्स्ट, इनएडिक्वेट इन्कम, त्यांच्याकडे पैसे नसतात, पैसे कमी असतात. अनएम्प्लॉयमेंट, काम नसतं, रोजगार नसतो, कामधंदा नसतो, म्हणून लोकांना घरं मिळत नाहीत. फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर काही लोकांना असतात. नॅचरल डिझास्टर, पूर आला, भूकंप आला किंवा अजून काही झालं त्यामुळे त्यांची घरं होतात. पॉवर्टी, गरिबी असते, गरिबीमुळे माणूस पुढे जाऊ शकत नाही. आणि लॅक ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग, आणि स्वस्त घरं मिळत नाहीत. खूप महाग महाग घरं आपल्या शहरामध्ये आहेत. राईट. So there are many reasons that for people becoming homeless. Now next बघा, तुम्हाला इथे काय दिलेलं आहे. येस, यू कॅन सी हिअर गाईज. सो पहिल्यांदा माणूस बघा तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट, आवाज बंद ठेवायचा आहे. सर, आमच्या घराची प्राइस 7 लाख रुपये. हा, बस. 7 लाख. ठीक ठीक. ओके, आवाज बंद कर, म्यूट योर साऊंड. चलो बघा, दिस वॉज द मॅन. ओके, पूर्वी माणूस असा होता बघा, तो जंगलात राहायचा, झाडावर राहायचा. नंतर तो गुहेत राहायला लागला. ही वॉज युझिंग दी केव्स फॉर लिव्हिंग. देन ही मेड सम स्टोनची अशी घरं बनवली त्यांनी. नंतर अशी घरं बनवली.
नंतर थोडंसं त्याने अशा प्रकारची घरं बनवली. देन ही मेड दिस टाइप्स ऑफ हाऊसेस. हे सगळं त्याचे काय, नंतर छोटासा वगैरे एक मजली घर बनवलं. अँड नाव देर आर डिफरंट बघा हे अशा. ॲज टाइम पास्ट बघा, आज जशी वेळ गेली, ह्युमन्स वेंट ऑन मेकिंग सुटेबल चेंजेस इन द शेल्टर. आपल्याला हळूहळू घरं पाहायला गेली. आज जर तुम्ही जर तुमच्या गावची घरं बघाल, ती गावची घरं आणि शहरातली घरं याच्यामध्ये डिफरन्स आहे, याच्यामध्ये फरक आहे. समजले की नाही? बरोबर. सो यू कॅन सी मटेरियल अँड ओरिजिनल रिसोर्स. तर कुठून काय मिळतं तुम्हाला विचारलं त्यांनी, कुठून काय काय मिळतं म्हणजे ब्रिक. ब्रिक माती, ब्रिक म्हणजे विटा. विटा कशाचं बनतात सांगा बरं मला. येस, सांगा बरं विटा कशा बनतात? मातीच्या. ओके. सिमेंट, लाइमस्टोन, आयरन, वूड, वॉटर, हे सर्व तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ दॅट. राईट, गेटिंग. चला पुढे बघा. यूज दिस पिक्चर्स टू डिस्कस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट. प्लीज म्युझिक. मावशी श्रावणी चॉकलेट आवाज बंद खायला कर. पप्या. श्रावणी आवाज बंद ठेव. श्रावणी. श्रावणी. श्रावणी आवाज बंद. श्रावणी. श्रावणी आवाज बंद ठेव बाळा. श्रावणी. येस. सो बघा इथे, अ लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड. ही काय करते, ही जी लॉन्च आहे, ही जी काही मोठी अशी होडी दिसते तुम्हाला, ही काय करते तर माती काढते, सँड एक्स्ट्रॅक्ट करते, म्हणजे रेतीचं उत्खनन करत आहे. फॉरेस्ट फायर, जंगलला लागलेली आग, याला वनवा म्हणतात. जंगलाला लागलेली आग, फॉरेस्ट फायर. देन पुढे काय बघा. येस, फक्त दिसतं तुम्हाला जंगलाला लागलेली आग. देन व्हॉट कॅन यू सी हिअर गाईज. नेक्स्ट बघा. सर बोल ना. आता फायर बोलतात माझ्या. काय म्हणतोस? हां. देन पुढे बघा इथे, फिलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट. जंगल तोड दिसतं तुम्हाला इथे. फिलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट. लोक जंगल तोडत, झाडं तोडत आहेत. देन हिअर क्वारिंग बघा दिसतात. मोठे मोठे दगड ते छोटे छोटे तुकडे करून ते बाहेर फेकले, वापरले जातात. ड्रॉविंग एक्सेस वॉटर. एक्स्ट्रा पाणी काही लोक काय करतात, जमिनीकडून एक्स्ट्रा पाणी घेत आहेत. एक्सेस म्हणजे जास्त, गरजेपेक्षा जास्त. The population of the world is increasing all the time. The population of the world is increasing all the time. That is why houses are being built in large numbers. त्यामुळे काय होतं की आता लोकसंख्या वाढत चालल्यामुळे लोकांना घरांची गरज आहे. पीपल आर, लोकांना घराची गरज आहे, त्यामुळे नवीन नवीन घरं बांधत चाललेली आहेत. नॅचरल रिसोर्सेस हॅव टू बी युज्ड इन एव्हरी ग्रेट, sorry, in very great quantities to build these houses. They are obtained using methods listed below. So these methods are harmful to the environment and lead to the cause of pollution of air, water, soil, and become pollution and sorry and cause noise pollution. Getting. Yes. So देखो, what are the ways for obtaining the sources? Let's see here. काय काय करतात लोक बघा. What people do generally. Yes. Here. Digging up hills for quarrying. दगड, टेकड्या असतात त्या टेकड्यावर काय करतात, खोदकाम करतात. अँड दे टेक द स्टोन्स, मोठी दगड घेतात. एक्स्ट्रॅक्टिंग सँड फ्रॉम सी शोर और रिव्हर बेड. नदीमधून किंवा समुद्रातून काय करतात, ते वाळू काढतात. वाळू काढतात. वाळू बाहेर वाळू गोळा करतात. एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन अँड अर्थ फ्रॉम द ग्राउंड. जमिनीखालून सुद्धा दगड आणि माती गोळा करतात. ड्रॉविंग आउट एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर. बरोबर. काय करतात, जमिनीखालचं पाणी जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ते. फेलिंग ट्रीज टू क्लिअर लँड. जमीन काय करतात, झाडं तोडतात. झाडं तोडतात आणि जमीन मोकळी करतात. अँड फिलिंग अप पॉन्ड्स, लेक्स, स्ट्रीम्स, रिव्हर, क्रीक अँड लो लाईंग एरियाज टू रिक्लेम लँड. तर ज्या ठिकाणी समजा आता हा तलाव आहे, या तलावामध्ये काय करतात, ते भर घालतात. ओके. ते काय करतात, फिलिंग फिलिंग म्हणजे भर घालतात आणि हा तलाव पूर्णपणे काय करतात, बुजून टाकतात. पूर्णपणे काय ब्लॉक करतात त्याला. आणि त्याच्यावर मग परत बिल्डिंग बांधतात. त्याच्या काय म्हणतात, बिल्डिंग किंवा चाळी बांधतात. तुम्ही पाहिलं असेल आपल्या आजूबाजूला कुठेतरी. तर हे काय योग्य आहे का नाहीये. इट कॉजेस डिफरंट थिंग्स. So because of growing urbanization, land which was previously being used for agriculture and similar other purposes is now being used to build roads and to raise settlements. तर ज्या ठिकाणी आधी लोक शेती करायचे, त्या ठिकाणी आता लोक काय करत चाललेले आहेत, तर बिल्डिंग बांधत चालले, घरं बांधत चाललेले, रस्ते बांधत चाललेले आहेत. Which when this leads to shortage of agricultural land, forest land is used. आता शेतीच्या नंतर ते कुठे होतं, दे गो टू द फॉरेस्ट लँड. ज्या ठिकाणी काय आहे, तर फॉरेस्ट आहे, जंगल आहे. ट्रीज आर फेल्ड इन ग्रेट नंबर्स अँड फॉरेस्ट आर रिड्यूस. झाडं तोडतात आणि फॉरेस्ट जे आहे, जंगल आहे, उसका जो साइज है वो कम कम होते जाता है. Energy is needed to produce construction material. It is used on a very large scale to prepare bricks from soil, cement from limestone, glass from sand, and so on. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. Where does the energy come from? Energy कुठून मिळते? It is produced using natural fuels like coal, natural gas, and mineral oil. These natural fuels can be used only once.
they get consumed when we use them. Moreover, burning these fuels lead to air pollution if it takes lakhs of years for these sources of energy to form in nature. That is why what happened, it is necessary to bring into use other sources of energy such as solar energy, wind energy, which are available plenty and which do not cause pollution. Which do not cause pollution. These are non-exhaustible sources of energy. All living things need shelter, like humans. Some other animals also build their shelters using various materials in their environment. But last year, we saw that their shelters are eco-friendly and temporary. We should also be able to make them permanent houses that are eco-friendly. Getting, guys? So everyone, please look here. Some characteristic of eco-friendly house. Eco-friendly house कैसे बनवतो आपण? How can use how can we build eco-friendly house? Let's see here, guys. काय दिलं बघा तुम्हाला? मिनिमम कन्झम्पशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, कमीत कमी गोष्टी वापरायच्या नॅचरल. यूज ऑफ नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस जसं बायोगॅस, विंड एनर्जी, सोलर एनर्जी. रिसायकलिंग वॉटरचं रिसायकल झालं पाहिजे. रिसायकलिंग ऑफ गार्बेज, अवॉइडिंग आर्टिफिशियल मटेरियल्स आणि आर्टिफिशियल कलर्स अँड प्रोव्हिजन ऑफ फॉर नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन. तर तुमच्या घरात सूर्याचा प्रकाश, नॅचरल लाईट, सूर्यप्रकाश आला पाहिजे, हवा आली पाहिजे, त्यामुळे तुम्ही इतर गोष्टी वापरणार नाही. अंडर वॉटर शेल्टर सुद्धा काही ठिकाणी आहे बघा. वॉटर टुरिझम मध्ये अंडर वॉटर शेल्टर, जमिनीखाली सुद्धा असे घर बांधलेले आहेत. सॉरी, समुद्राखाली असे घर बांधलेले आहेत. गेटिंग. अँड दिस इज द मुंबई. हे मुंबई सिटी बघा. मुंबई इज अन आयलँड ऑफ सेवन, सॉरी, मुंबई इज अ सिटी ऑफ सेवन आयलँड्स. 7 बेटांचं शहर आहे बघा मुंबई. आधी मुंबई कशी होती बघा. बघा. ओके. मी मग तुम्हाला प्रश्न पण विचारला होता बघा, जीके मध्ये, जीके क्वेश्चन मध्ये. सो ग्रुप ऑफ 7 आयलैंड्स, उसके बाद मुंबई सिटी ऐसे बन गया और नाउ इट इज अ ब्रन मुंबई मेट्रोपॉलिटन बघा. हे सर्व जे आहे ना, दिस इज मला सर्व काय झालं होतं, दिस इज ऑलरेडी पॅक्ड, सगळं पॅक केलेलं आहे. गेटिंग, गाइस? सो वी हैव सीन डिफरेंट, वी हैव सीन मेनी थिंग्स. व्हाट वी हैव लर्न, क्या क्या हमने पढ़ा देखो इस चैप्टर में. व्हाट वी हैव लर्न. फर्स्ट, we observe variety in types of houses and house construction in region of different climate. Houses are built to suit the climate of that region. Different materials, all obtained from nature, are used to build houses. We should be judicious in using energy. It is necessary to increase the use of non-exhaustible sources of energy. It is necessary to build eco-friendly houses, and we must take care that environment is not harmed. Getting? We must take care that environment is not harmed. Now there are some questions, guys. सब सोपे प्रश्न को मला पुढे विचारलेले आहेत. मैं उसके पास आने ही वाले आपको. Don't worry about that.